सो गाईज एवढं फंटॅस्टिक सरप्राईज दिलेलं आहे मला आर्यनने, तर त्या सरप्राईजमुळे मी आज एवढा एक्सायटेड झालं की मी आज असं ठरवलं आहे की आज फादर डे स्पेशल चिकन बिर्याणी बनवायची. सो मित्रांनो, बट एक असं सीन झालं की थोडासा लेट उठल्यामुळे मम्मींनी थोडंसं काम करून ठेवलेलं आहे. सो मित्रांनो, आता आपण बनवूया चिकन बिर्याणी. तो मम्मींनी थोडेसे तांदूळ पण धुतलेत, चिकन बॉईल करत ठेवलं आहे. मित्रांनो, मी कंटिन्यू करतो आहे तिची बिर्याणी पुढे. सो आज फादर डे स्पेशल चिकन बिर्याणी बनणार आहे. तो भेटू आपण थोड्याच वेळात. बाय बाय. ये वाला करो ना, आप ये कर रहे हो ना. हाँ ले लो. आज आर्यन स्पेशली फादर्स डे साठी त्याच्या पप्पा, आज आर्यन आणि आर्यनचा पप्पा आज एकदम जोश मध्ये आहे. टुडे इज फादर्स डे राइट. Yes. आप फादर्स डे के लिए पापा के लिए कर रहे हो ना. ओके. नहीं चपाती. ओह वाओ. से डू दिस वे. ऐसा कर दो वहाँ पे पापा के व्लॉग में, ऐसा कर दो. चलो बस अभी इस पे डालेंगे. कम ऑन. हे हात मत लगाओ. Very hot बेटा, it's very hot. नो, ॲक्च्युली याला किचनमध्ये नाही अलाउड करायचं. आता आपण आहे ना. येस. ये आर्यन की रोटी बनी. ये आर्यन डोंट टच. नहीं ना बेटा, इट्स वेरी हॉट. नहीं है. वेट. अगर फैन बंद कर लो ना. नहीं. ओ गॉड. अरे नहीं बेटा, बस. नहीं, आपको हाथ नहीं लगाना है. बस पापा, बस. तर मित्रांनो, हे पीठ आहे ना मी मळलेलं आहे आज. येस. चपाती आकाशच्या मुलांनी टाकलेली आहे. आशू. चलो हो गए. आर्यन की रोटी हो गई. हो गई ना रोटी. अभी मामा को डालने दो. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. सो मित्रांनो, आज आहे फादर्स डे. सो सगळ्या वडीलधाऱ्या माणसांना हॅपी फादर्स डे. आणि पप्पा, तुम्हाला सुद्धा हॅपी फादर्स डे. आणि आज आर्यननी त्याच्या पप्पांसाठी म्हणजे माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट ठेवलेलं आहे. सो आज मला त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आत बसा. त्यांनी म्हणजे त्याच्या मम्मीनीच, त्याला अजून एवढं बोलता नाही. सो मला स्ट्रेट पण बसायला सांगितलं. मी स्ट्रेटने बसलो म्हणून. सो मी स्ट्रेट बसतो आणि आता बघूया त्यांचं सरप्राईज काय. आता आशू, आर्यन जल्दी आओ. बघूया यांचं सरप्राईज काय. हैप्पी फादर्स डे. ये वाह, कैसा कर रहे हो आप. सिटी कर रहे हो. अरे ये कैसा कर. नाही त्यांनी आताच ब्रेकफास्ट केलाय. थँक्यू. ये अभी पापा को गिफ्ट देना. चलो. आज पापा ने भी तुम्हारे लिए कुछ लाया है. ये तुम्हारे लिए लाया है. तुमने क्या लाया मेरे लिए. हाँ, तू गिफ्ट है. किधर है गिफ्ट. ला रे. तर मराठी यांनी काहीतरी गिफ्ट आणले मित्रांनो. अरे वा. ओ वा माय बेबी. ओ थँक यू सो मच. चलो अभी पापा को बोलो. पापा खतरनाक सरप्राईज आहे मित्रांनो. ओ ये तर मित्रांनो, आर्यनने माझ्यासाठी बघा बस हा परफ्यूम ब्ला ब्ली ब्लू ओल्ड एनी परफ्यूम. थँक्यू बेटा. ओ हे आर्यनचं आहे की माझं. ओ किती मस्त आहे. काय लिहिलंय. बेबी वियर. येस. सुपर डॅड. आय एम अ सुपर डॅड. थँक्यू. हा गिफ्ट. चलो ओपन बेटा. ओपन करे. आर्यनचं गिफ्ट ओपन. वाव, सुपर डॅड झाला. ओ वाव. सो काही हा गोव्याचा पीक आहे. ऑब्विसली आर्यनच्या मम्मी सगळे केलं. ओ सही बनवलं रे आशू. सही बनवलं. ओके. वाव, नाईस. ओ हयात. Yeah, wait, give me.
वाह, ये कैसा होता है आर्यन चिवटी का? ये तो अन्ना है 36 नंबर है. Oh, wow. Wow. Hey, Santa Claus. माझा फोटो पण ऍड झालाय का? Yes. तुझा फोटो तर ऍड होता आपला. नाही 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 ऍक्च्युली चुकून झाला असेल. वाह, हे सगळं वाह. हे 15 ऑगस्ट. ही आर्यनची फर्स्ट फ्लाईट होती. Yes. तुझा म्हटलं ऍड तुमच्या तिघांचा फोटो. And this is छोटूसं बापू. Wow, lovely, lovely. बंद कर. Oh, lovely. So- Lovely, lovely. सो चलो आता नेक्स्ट गिफ्ट. ओह, सो और क्या है? हे झाले सगळे सेम. पापा भी आहे. पापा भी आहे. आता तुला ग्रीटिंग वाचावं लागेल आकाश. हॅपी फादर्स डे डॅडी. बापरे, एवढं मोठं. डिअर पप्पा, जस्ट बिकॉज आय एम टू टायनी टू टॉक डझंट मीन आय कांट राईट युअर लेटर आय द स्मार्ट राईट. I just want to thank you, Papa, for talking such a good, टेकिंग जॉन taking such a good केअर. care of Mummy. I know I gave you troubling you and Mummy a lot, but then I will ट्रबल. troubling both of you more. I grow older, so might as well get some practice. I will become very big very very soon, so we can spend all day and all night and all days playing. I think we will be very good friends. In fact, I think we can be बेस्ट इज. best friends. Happy Father's Day, Papa. मला जास्त काही कळलं ना, पण मला म्हणजे थँक्यू. व्हॉट इज दिस? अजून एक लास्ट गिफ्ट. वाह, अरे ये क्या है? लवकर आकाश. अरे हा गॉड, थोडस. ओ माय गॉड, ओ माय गॉड. ओ थँक यू सो मच. ओपन करू? ऑफकोर्स ओपन कर. ओ माय गॉड आशू, का पण एवढं? तुला हवं होतं ना. Oh, lovely and thank you so much. मित्रांनो, thank you so much. So iPhone 14 Pro, iPhone 17 Pro Max. कसं वाटलं गिफ्ट? खूप छान फादर्स डे माझं झालं आज मित्रांनो. आणि हे मला काहीच माहित नव्हतं. माझी सरप्राईज क्वीन आणि हा माझा सरप्राईजचा बादशाह होणार वाटतं. सो थँक्यू सो मच. स्पीचलेस. थँक्यू. तर आता हा सगळं तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही माझ्यासाठी आर्यांनी आणि तू छान मला सरप्राईज दिलं. सो मी मग आज काहीतरी करतो. मी आज तुमच्यासाठी फादर्स डे बिर्याणी बनवतो. ची जणार फक्त बिर्याणी. बिर्याणी बनवूया. हा, मी त्याच्यावर सलाड पण बनवेल. सो आज फादर्स डे बिर्याणी आणि लेट पण खूप झाला आता मित्रांनो. सो आपण बनवूया डायरेक्ट आता बिर्याणी. आणि थँक्यू सो मच माय बेबी. सो बाय. तर मित्रांनो, आता चिकन असं शिजलेलं आहे बऱ्यापैकी. आणि आता आपण कापूया कांदे, टोमॅटो आणि बटाटा आमच्या घरामध्ये जास्त आवडतो. मी तुम्हाला दाखवतो. एवढे कांदे घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 कांदे आहेत. 2 टोमॅटो, 2 बटाटे. लागूया तयारीला आपण या सगळ्या गोष्टीच्या. आणि अख्खे मसाले वगैरे पण तुम्हाला दाखवून काय काय टाकतो ते आम्ही. सो मित्रांनो, आता माझ्याबरोबर जॉईंट राहा, थोडा वेळ थांबा. तर गाईज मित्रांनो, कांदा, टोमॅटो, बटाटा हे झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो
आता राईस आपल्याला शिजवायचा आहे थोडा, तो मी तुम्हाला दाखवतो ते पण. कांदा एवढा, कांदा, टोमॅटो, बटाटा. पोटॅटो. आणि मित्रांनो रेसिपी जी आहे ती एकदम सिंपल आहे. आपली बिर्याणी एकदम सिंपल पद्धतीची बनवतो आपण. तो मी आता ना राईस शिजवायला ठेवतो, तुम्हाला दाखवतो मी राईस कसा शिजवणार आहे ते. तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो आता आपण अख्खे मसाले तयार करतो. तर हे अख्खे मसाल्यामध्ये काय ना एक्झॅक्ट आपल्या घरामध्ये ते तुम्हाला मी सांगतो. लवंग फक्त, काळी मिरी, जिरं आणि तेजपत्ता हे एवढं चालू फक्त यूज करतो बिर्याणीमध्ये. बिकॉज आशूला गरम मसाल्याची टेस्ट ते बोलतात ना अंगारा बिंगारा दालचिनी ते सगळं तिला नाही आवडत. सो आज मी तिच्यासाठी फक्त एवढ्याची, हे आपली ही सिंपल रेसिपी आहे. तर आपण फक्त एवढ्याची बिर्याणी बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता हे आम्ही कसं करतो. तांदूळ शिजवायसाठी हा टोप घेतलेला आहे मी. आणि आमची एकदम सिंपल रेसिपी आहे मित्रांनो. फर्स्ट आम्ही याच्यामध्ये तेल टाकतो. बस 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 बस. अरे त्याला थोडं गरम होऊन दे. तेल थोडंसं गरम झालं मित्रांनो, गरम मध्ये येईल. खूप गरम होत आहे. काय गरम होते, तुला गरम होते की ते गरम होते? पण गरम होत आहे. पाणी टाकतो आता मी याच्यामध्ये. पण ते पाणी पण ठेव छान बाजूला अगोदर. हा एक ग्लास पाणी मित्रांनो घेऊन द्यायचं पहिले. हा मेक्सिकन आपली एकदम सिंपल आणि वेगळी रेसिपी आहे मित्रांनो बिर्याणीसाठी. हो चल ठीक आहे. सो हे सगळे मसाले आपण टाकू. मसाले म्हणजे हे 5 आयटम सांगितले. हलवून थोडंसं, हा जास्त नको हलवू. जळायला पण नको. ते हेच होतंय ना. हा मग थांब मग स्पून कर स्पून कर. लगेच आता 1 ग्लास पाणी टाक. आणि मित्रांनो त्याच्यामध्ये टाकायचं 1 ग्लास पाणी. लगेच टोप ठेवून द्यायचा. थोडासा गॅस थोडासा फास्ट केलं. तेच आता आपण झाकले ते कशासाठी? बिकॉज फ्रेग्रन्ससाठी. जोरात बोल. बिकॉज आता याच्यामध्ये चांगला फ्रेग्रन्स येणार. Yes. त्याच्यासाठी आपण झाकलंय. हे काढल्यावरती परत फटकन त्याच्यामध्ये टाकायचे. हे 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. 1 किलो तांदूळ, 1 किलो चिकन. सो आता फक्त आपण तांदूळ टाकणार आहोत 1 किलो. हे वॉश करून घेतले. हे पूर्ण वॉश केलेलं आहे मम्मीने. सो आता आपण आता काढ काढ चालेल. आउच. मला फ्रेग्रन्स. येस. सो गाईज आता आपण याच्यामध्ये टाकूया हे तांदूळ. चवीनुसार थोडंसं मीठ टाकू आपण. बस बस बस. त्याच्यात पण आहे आकाश. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये लिंबू वेगळा. पिवळायचं नाहीये. कारण लिंबूचा अख्खा टाकायचा. बिकॉज त्याच्यामुळे तांदूळ हे सुटतात. अख्खा थोडं. हां अख्खा टाक. नाही 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 नाही. आणि त्याला आता मिक्स कर. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो हे 1 ग्लास पाणी अजून. बऱ्यापैकी सगळं मिक्स करून मित्रांनो. हा 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 हा. आर्यन पण येतोय. आकाश अजून पाणी घे. 1 ग्लास. हां अजून. हा बेटा. त्याच्यामध्ये 2 अडीच ग्लास पाणी झालेलं आहे. छानपैकी असं मिक्स करून आणि मस्त भात शिजत ठेवा. अरे वेट वेट. आता हे ठेवून दे. आता हे ठेवून द्या. पाणी और लागेल. पाणी अजून लागेल. थोड्या ना थोड्या. थोडं माफ करा. मध्ये मध्ये मीठ डिस्टर्ब तुम्हाला करत असेल बघायला. बट मी खूप दिवस ॲक्च्युली मला येतं सगळं. पण मी खूप दिवसांनी असं काहीतरी बनवतोय. सो त्याच्यावर थोडं समजून घ्यायचं. चलो थोड्या वेळाने भेट. थोड्या वेळाने भेटू. आपण घेतलेली आहे कढई. आणि कढईमध्ये टाकतो आपण तेल. ऑलरेडी टाकले. ऑलरेडी टाकलेलं. त्याच्यावर थोडंसं पण थोडंसं अजून लागेल. आकाश टाक अजून. माझ्यामध्ये तर तेल एवढं बस होतं. नाही टाक 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 टाक. सो गाईज हे तेल गरम होईपर्यंत मी तुम्हाला दाखवतो सगळे इन्ग्रेडियंट्स. परत लवंग, काळी मिरी, तेजपत्ता, मिरची, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, तूप,
अद्रक लसूण पेस्ट, धनिया पावडर, दही आणि हा एव्हरेस्टचा मसाला. आणि मित्रांनो हे एक तुम्हाला दाखवायचं होतं. सो हे आहे दूध आणि त्याच्यामध्ये केसर, त्याच्याने आपल्याला बिर्याणीला रंग येणार. सो मित्रांनो हे पण आहे. आता आपण सगळं हे भाजून घेऊया पहिले. तो पहिले कढीपत्ता टाकू की हे टाकू फक्त हे कोथमीर आता टाकायची की नाही? लास्टला येते नंतर. सो गाई हे सगळं मी मिक्स केलं आहे, कढीपत्ता मिरची सगळं. सो आता आपण डायरेक्ट आपण टाकलं तेलात लांब लांब लांब. मस्त ओनियन टाकता पण. आता याच्यात मित्रांनो टाकूया कांदा. सो गाई आता कांदा घेतलेला आहे, सगळं मिक्स केलं आपण. तो आता आपण टाकूया थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट कधी टाकू. हां ही सगळी टाक. कसं पकडते बाळा. त्याला चांगलं मिक्स करून गाई ह्याला चांगलं मिक्स करायचं आहे. आणि हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा चांगला आपण फक्त लालसर होईपर्यंत त्याला आपण परतूया. म्हणजे बाकीचे पण आपलं चांगलं जाते. अद्रक लसूण पेस्ट पण थोडीशी शिजलेली. थोड्या वेळाने त्याच्यात आपल्याला टोमॅटोज ॲड करायचे, पण हे थोडं ब्राऊन झाल्यानंतर. थोडंसं मीठ पण टाकलं आपण. थोडंसं टाका आकाश, बिकॉज ऑलरेडी तू भातात पण टाकलंय. मीठनी थोडं लगेच सॉफ्ट होतं लगेच. हे कांदा जरा चांगलाच परतोय सोनेरी ब्राऊन सारखा थोडा. कांदा बऱ्यापैकी ब्राऊन झाला आहे. आता त्याच्यात टोमॅटो. आम्ही टोमॅटो टाकतो. टोमॅटो सगळे टाकू ना. हां सगळे सगळं उलट येतो. हां ॲक्च्युली उलट येतो. हो याच्यामध्ये बटाटे पण टाकतो थोडे. हो गाईस बटाटे पण टाकतो आपण. त्याचे बटाटे माझ्याकडनं थोडे बारीक कापले गेले. आपण बटाटे खातो बिर्याणीमध्ये. सांगितलं तुम्हाला. सो गाईस हे संपूर्ण मी मिक्स केलेलं आहे. तो आता ह्याला 5 ते 10 मिनटं आपण थोड्याला एकदम बारीक फ्लेमवरती आता आपल्याला शिजू येणार सगळे. बिकॉज बटाटे आहे, टॅमॅटो आहे, कांदा आहे. त्याला थोडंसं मित्र मस्त मिक्स होणार आहे आणि थोडं शिजलं आणि त्याला आपण ठेवूया. नको नको राहू दे नको. हो दाखल बट थोडं ठेवलं तर मला असं वाटतं नाही आपल्याला अजून मसाले ॲड करायचे. तुम्ही मसाले पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला. ते आहे धनिया पावडर, हे एव्हरेस्ट मसाला आणि हे आपली लाल तिखट मिरची, कस्तुरी मेथी, हे एवढंच आहे. बाकी याच्याशिवाय आम्ही गरम मसाले टाकत नाही बिकॉज तिचं आपल्याला आशूला आवडत नाही. आता मी आत्ता करू की नंतर टाकू. थांब थोडंसं शिजू द्या त्याच्यानंतर टाकू. थोडंसं सो गाईस आता आपण मित्रांनो संपूर्ण मसाला याच्यामध्ये टाकूया आणि त्याच्यानंतर आपल्याला छानपैकी शिजूया. असं उलटं करतो मी अशी उद्या आधी. बस हा नंतर ॲक्च्युली म्हणजे बिर्याणीचं असं नाही पण हा सगळ्यात माझा स्पेशल आयटम आहे. जेव्हा मी टाकतो ना मला खूप आवडतं. खूप मजा असते. सगळे मसाले टाकले एकदम सगळे. आकाश बिर्याणीपेक्षा तर तू पूर्ण गॅस हे करून टाकलेस रे. ॲक्च्युली अरे यार मेन्स लोक आहे आम्हाला काय सिस्टमॅटिक येतं का. पण तरी त्यातल्या फादर्स डे स्पेशल बिर्याणी, चिकनची बिर्याणी. आता याला येऊ द्या. सो तुला मला सांग तुला गिफ्ट कसं वाटलं. मला गिफ्ट खूप आवडलं मित्रांनो. खूप म्हणजे खूप मला फोन ॲक्च्युली 3 वेळा रिपेअर करून वापरतो. मला आयफोन दुबईला रिपेअर केला, सगळीकडे रिपेअर केला मी. सो आता फायनली मला आर्यन आणि आशूनी दिला आहे. म्हणजे 2 वर्ष बघायला मला फोन 2-3 वर्ष. अच्छा याला आता होते का. आता ह्याला होऊ दे बट थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये आपल्याला आता चिकन ॲड करायचं आहे. बट हे थोडं होऊ द्या.
इसको डालता है. इसमें बस डालता बस है बस किती बँग करतोयस. मित्रांनो आम्ही ना फास्ट मोठ्या गॅसवर आणि फास्ट गॅसवरती आम्ही नाही तू. म्हणजे मीच. तर आता आम्हाला मम्मी ओरडल्यात की याच्यावर ठेवलं तर सगळं जळून जाईल. सो आता आम्ही गॅस चेंज केला. आम्ही छोट्या गॅसवर ठेवलं. सो आता आम्ही त्याच्यामध्ये दही ॲड करतोय. सगळं दही ॲड करतोय. सो आता ही कोथिंबीर पण ॲड झाली मित्रांनो. आता थोड्या टाईमने म्हणजे एकदम हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत चिकन. जो चिकन बिर्याणीचा मेन चिकन आहे. मेन आयटम आहे. मेन चिकन फास्ट करू मी थोडासा गॅस. सो मित्रांनो याला थोडंसं दम व्हायला आणि शिजायसाठी त्याच्यावरती आपण झाकण ठेवतो थोडं 5 ते 10 मिनिटं. थोडं पॅक करून बारीक गॅसवरती ठेवतो. सो गाईज आता याला हे चांगल्यापैकी शिजलेलं आहे आणि आता याला चिकन ॲड करायचा टाइम आला. स्लो बाबू एक घे तू बाबा. सो गाईज याच्यामध्ये चिकन ॲड केलेलं आहे आणि थोडं लेक्चर पण म्हणलं बिकॉज जेंट्स किचनमध्ये घुसतो काय ना करते उलटी कामं करतो. सगळं तेल मी बाहेर ठेवलेलं. सो आपण याच्यामध्ये चिकन ॲड केल्यानंतर आता ह्याला प्रॉपर आपण असं मॅरिनेट करू. याच्यामध्ये मॅरिनेटमध्ये मिक्स करू. त्याच्यानंतर आपण मस्त याचा म्हणजे आपलं बोलतात ना बिर्याणीचा मसाला रेडी होईल चिकनचा. सो याला आता आपण हलवतो होता. हा बापरे बाप गरम. तर मित्रांनो आपण आता हा मोठा टोप घेतलेला आहे बिकॉज ह्याच्यात बिर्याणी बनणार आहे. त्याच्यामध्ये थर लागणार सगळे. सो पहिले हा टोप गरम केला. गरम करून आपण आता त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकणार आणि ते पूर्ण खाली आपण त्याला फिरून घ्यायचं आहे बिकॉज पूर्ण भांड्याला लागायला. मम्मी तो थोडासा ऑर्डर आलता वो. अरे मम्मी आकाश को मोटा करके छोड़ने वाला है. खिलाओ मम्मी सब जगह पे बिल्कुल. हाँ मम्मी हाँ सिर्फ नीचे की बाजू में भी. बस 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 जान बस. अरे पूर्ण टोपा आपण आता चालू करूया राईस लावायला. थर लावायला. चमचा चुकीचा घेतला. तो गाईस हे थर लावायसाठी रेडी झालेलं आहे. तो आता हे आपण याला नंतर थर लावा. आपण थोडेसे राईस आपण लावून घेतलेले आहे सगळीकडे. ॲक्च्युली खूप जड आहे त्याच्यामुळे मी थोडं घेतो. सो गाईस हे थर लागलेले आहे त्याच्यावरती. सो आता याच्यावरती पुन्हा आपण याच्यावरती राईस लावायचा आहे म्हणजे हे मसाला खाली राहणार. खाली राईस आहे त्याच्यावरती मसाला आहे हे थर आणि त्याच्यावरती पुन्हा एक राईसचा लेअर आहे आणि त्याच्यानंतर वरती कलर. सो आपण आता याच्यावरती राईस लावायला चालू करू. मित्रांनो हे थर लावलेले आहेत सगळे. खाली राईस वरती चिकन पुन्हा नॉर्मल राईस आणि मित्रांनो हे नाही हा कलर आहे. कलर याच्यामध्ये मिक्स केला. सो आपण हा कलर सगळीकडे पसरवूया म्हणजे बिर्याणीला छानसा कलर येईल. जो बिर्याणीचे कलर असतात ते. आणि गाईज हे केसरचं दूध आहे हे पण सगळीकडे टाकायचं आपण. त्याच्याने वास आणि कलर सगळं छान आहे. सो गाईज मिक्स कर जाते खालून मिक्स कर. तर मित्रांनो हे एकदम फायनल राऊंड. तर हे 2 ते 3 चमचे मित्रांनो तूप टाकायचं सगळीकडे. ॲक्च्युली साईडे सोडायचं असतं पण ते मला जमत नाही आहे. गाईज संपूर्ण प्रोसिजर झालेली आहे प्रोसिजरच. आणि आता आपण याला 15 ते 20 मिनटं दमवर ठेवूया. बिर्याणी बनायचा आयटम कंप्लीट होतोय स्लो गॅसवरती 15 मिनटं. आता मध्ये बिर्याणी फास्ट गैस सॉरी फास्ट गैस पे एक दम लेने के लिए और बाकी का स्लो गैस पे 15 मिनट के लिए. नहीं बोल. फास्ट गॅसवरती ठेवायचं आहे थोडासा पहिल्या दमसाठी आणि त्याच्यानंतर सेकंड दमसाठी त्याला स्लो गॅसवर ठेवतो. तो आता आपण गॅस फास्ट करत राहू आणि बिर्याणी रेडी होऊन गेली. आणि ॲक्च्युली हा मोठा टास्क होता बिर्याणी बनवायचा म्हणजे खूप टाईम नंतर दिसण्यामध्ये. तर मित्रांनो सगळं झालेलं आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला जेव्हा बिर्याणी रेडी होईल आणि डायरेक्ट बिर्याणी आपण खायला बसू तेव्हाच मी तुम्हाला भेटतो. तोपर्यंत थोडासा वेट करा. तर मित्रांनो बिर्याणी रेडी झालेली आहे. दम झालेला आहे. तो तुम्हाला दाखवतो बिर्याणी कशी बनवणार आहे.
फ्रेग्रन्स कसा येतो? मस्त आहे. मी एक्साइटेड आहे खूप. हळू 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 मी आज एक्साइटेड आहे खूप आकाशच्या हाताची बिर्याणी खायला. फर्स्ट प्लेट आशीसाठी. थँक्यू. सो मी आता टेस्ट करते आणि मी तुला Taste आणि सांग. सांग. येस. स्टार्ट. कुछ तो गडबड है भैया. ऐकले गरम आहे बट खरं टेस्टी झालं. एक्सपेक्टेड फादर्स डे आजचा सेलिब्रेट करत आहे. थोडंसं आम्ही संध्याकाळपासून बाकी आहे. पप्पांकडे जाणार. तर आम्ही पप्पांकडे जाणार आहे. तर आपण भेटू डायरेक्ट संध्याकाळी पप्पांकडे. तो तोपर्यंत बाय बाय अँड हॅपी फादर्स डे.